राजकारणी मंडळी फार दिवस कोणाची साथ देत नाहीत. संतोष देशमुख प्रकरणात सुरेश अण्णा धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची कसून साथ दिली. त्यांच्या बरोबर राहून वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदाराला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना देखील टार्गेट केलं. परंतु आता त्याच धनंजय मुंडे सोबत मांडीला मांडी लावून गप्पा चालू झाल्या. वामनभाऊच्या गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे गप्पा मारताना आपण सर्वांनीच पाहिलेले आहेत. त्यानंतर ते म्हणाले देखील की मुंडे धस हा संघर्ष संपलेला नाही, परंतु तो संघर्ष संपल्याला सगळ्यांनी तिथंच पाहिलेला आहे. एकमेकाकडे झुकून गप्पा मारत होते. पंकजा मुंडे यांनी म्हटलं देखील की धनंजय मुंडे यांना गप्पा मारत बसलेले सुरेश अण्णा धस देखील मंचावर उपस्थित आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांना आता हे कळून चुकलंय की राजकारणी हे कोणी कोणाचं नसतं. मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्याविषयी आवर्जून म्हणायचे की अण्णा तर कोणालाही घोडे लावतात, परंतु आता त्याच अण्णाने त्यांचा घोडा कोणीकडे फिरवला आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी पाहणं खूप गरजेचं आहे. तर राजकारणी लोक हे कधी आपली भूमिका बदलतील ह्याची काहीही गॅरंटी नसते. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची सावली बनून राहिलेले दुसरे एक आमदार आहेत, ते म्हणजे गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित. विजय सिंह पंडित यांनी देखील धनंजय मुंडे यांचा त्या काळामध्ये विरोध केला होता आणि ते देखील आता धनंजय मुंडे यांची बगल सोडेना झालेत. धनंजय मुंडे जिथं जातील तिथं ते आता उपस्थित राहायला लागलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी देखील साथ सोडलेली आहे. यावरून असं स्पष्ट होत आहे की जे धनंजय मुंडे यांचे कट्टर विरोधक होते ते आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने गेलेले आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आता बाजूला राहण्याची दाट शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील हे भाषणामध्ये अनेक वेळेस सुरेश अण्णा धस यांचं कौतुक करत होते, विजय सिंह पंडिताचं कौतुक करत होते, परंतु आता या दोन मोठ्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना धोका दिलेलं स्पष्ट दिसून येत आहे. सुरेश धस पत्रकाराला बोलताना म्हणाले की आमचा संघर्ष संपलेला नाही, परंतु आता ही गोष्ट जनतेला मान्य नाही. तुम्ही काही जरी प्रूफ करण्याचा प्रयत्न केला तरी हे जनतेला मान्य होणार नाही, कारण की जनताने तुम्हाला समोरासमोर पाहिलेलं आहे. गहिनीनाथ गडावर आणखी एक किस्सा घडला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस भाषण करत असताना एक व्यक्ती उठला आणि तो म्हणाला, साहेब तुम्ही आम्हाला सांभाळता, तुम्ही गडाला सांभाळता, तुम्ही बाबाला सांभाळता, पण तुम्ही धनंजय मुंडे साहेबांना सांभाळा, त्यांना मंत्री करा, ही आमच्या सर्व टाळकरी, माळकरी आणि शेतकऱ्यांची विनंती आहे. त्याचा ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना धन्यवाद दिले. धन्यवाद तर त्यांना दिले, परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद द्यायला हवं की नाही, काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि सुरेश धस आणि गेवराईचे आमदार विजय सिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांना धोका खरंच दिलाय का, तुम्हाला काय वाटतं हे देखील कळवायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.